शुभदा कांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज बघा मी परत एक तुमच्यासाठी खास तुम्ही ही रेसिपी सकाळी किंवा संध्याकाळी किंवा संडेच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला करू शकता। एवढी युनिक रेसिपी आहे आणि खूप सुंदर आहे, पटकन होणारी आहे, चवीला एकदम भारी आहे, भन्नाट आहे। तुम्ही कधीही केव्हाही करू शकता। तर एवढी सुंदर रेसिपी बघण्या अगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि ही रेसिपी पूर्ण बघा आणि नक्की करून बघा। आणि चला पटकन आपण छान अशी सुंदर रेसिपी सुरुवात करूया। आणि ती दिसायला पण किती सुंदर दिसते बघा। तर चला पटकन आपण वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूया रेसिपीला। मी बघा इथे काचेचा बाउल घेतलेला आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे। तुम्ही बारीक रवा घ्या आणि जाडा रवा असेल तर तुम्ही मिक्सरमधून फिरवून घ्या, पण याला शक्यतो बारीक रवा घ्या। आणि 1 वाटी रव्याला 1 वाटी दही घेतलेला आहे आणि दही होतं बघा त्या वाटीमध्ये मी 2 चमचे त्याच्यामध्ये पाणी ॲड करून ते रव्याच्या मिश्रणामध्ये ॲड केलेलं आहे। आणि आता हे सर्व एकजीव व्यवस्थित करून पूर्ण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, छान ते मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित बघा एकजीव करून घेतलेला आहे दही आणि रवा। तर आता हे आपण म्हणजे 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया आणि त्याच्या आतलं जे मी तुम्हाला आता स्टार्टिंगला स्टफिंग दाखवलेलं आहे ते आपण तयार करूया। तर इथे बघा मी 3 बटाटे घेतलेले आहेत, ते आपण मॅश करून घेऊया। बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि बघा छान असं पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे एकदम, नाहीतर तुम्ही किसून घेतले तरी पण चालतील। आता या बटाट्यामध्ये आपण काही अजून जिन्नस ॲड करणार आहोत। तर बघा 1 कांदा घेतलेला आहे, 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे तुमच्या तिखटानुसार घ्या, तुम्हाला किती तिखट पाहिजे ते। कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा आहे। थोडीशी 1 चमचाभर बघा कस्तुरी मेथी घेतलेली आहे, त्याचा फ्लेवर खूप छान येतो ह्याच्यामध्ये। आणि आता चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ ॲड करूया। थोडंसं हिंग ॲड केलेलं आहे, पाव चमचाभर हळद, 1 चमचाभर तिखट घेतलेला आहे घरचा मसाला। आता तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्हाला किती तिखट पाहिजे ते। 1 चमचा धना पावडर घेतलेला आहे, 1 चमचा ऑरेगोनो घेतलेला आहे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे। आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। चांगला बघा एकजीव करून घेतलेला आहे, व्यवस्थित त्याचा चांगला गोळा तयार करून घेतलेला आहे। आणि आता ह्या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। बॉल्स बघा छोटे छोटे तयार करून घ्यायचे आहेत। आता इथे फक्त मी बटाट्याचं हे मिश्रण करते आहे, तर तुमच्याकडे चीज असेल किंवा बटर असेल तर त्याचे तुम्ही असं स्क्वेअर किंवा छोटे छोटे तुकडे करून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, अजून त्याच्याने पण अजून छान चव येईल। तर बघा सर्व मी बॉल्स तयार करून घेतलेले आहे आणि आपण जे आता रव्याचं मिश्रण चांगलं भिजायला ठेवलं होतं ते पण बघा छान असं रवा फुलून आलेला आहे। हे बघा छान असं त्याचा घट्ट गोळा झालेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटीभर पाणी ॲड करते। सुरुवातीला अर्धी वाटी ॲड करायचं आणि मग ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिश्रण बघा किती छान असं एकजीव झालेलं आहे। मी 1 वाटी ह्याच्यामध्ये पाणी पूर्ण ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला हे चांगलं मिक्सजीव करून बघा ह्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार। मीठ चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि बॅटर बघा किती व्यवस्थित छान झालेलं आहे।
आता ह्याच्यामध्ये आपण तुमच्याकडे इनो असेल तर तुम्ही इनो ॲड करा। आता मी ह्याच्यामध्ये बघा किंचित खायचा सोडा ॲड करते आणि तो ॲक्टिव्ह होण्यासाठी 1 चमचाभर त्याच्यावर पाणी ॲड केलेलं आहे। तुमच्याकडे प्लेन इनो असेल तर तुम्ही इनो पण ह्याच्यामध्ये अर्धा चमचाभर टाकू शकता। आता आपण सगळं आपलं तयार झालेलं आहे। तर आता आपण लगेचच अप्पा पात्र घेतलेले आहे बघा, त्याला ग्रीसिंग करून घेऊया ऑइलिंगनी। आता मी इथे ऑइल लावते, तेल लावते, तुम्ही हे तेलाबदली बटर पण लावू शकता। सगळ्या त्या कप्प्यांमध्ये तेल लावून घ्यायचं आहे। अप्पे पात्रामध्ये बघा चमच्याच्या साहाय्याने थोडं पहिला मिश्रण आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। मिश्रण बघा आपण सर्व अर्धवट असं भरून घेतलेलं आहे आणि आता ते बॉल्स केले आहेत आपण छोटे छोटे, ते ह्याच्यामध्ये सर्व ह्याच्यामध्ये ठेवून घेऊया। आणि ते दिसायला पण बघा कसले भारी दिसतात आहेत, एकदम मस्त। आणि हे खायला पण तेवढंच एकदम मस्त आहे, अप्रतिम लागतं खायला पण। आणि ह्याच्यामध्ये अजून तुम्ही बटाट्यामध्ये तर तुम्ही चीज किंवा बटर ॲड केलं ना ते अजून भारी लागतं। आणि बघा मी आता ते सगळं मिश्रण वरून पण ते ॲड केलेलं आहे व्यवस्थित। आणि ते आता आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे 10 मिनिटं लो फ्लेमवर। आणि 10 मिनिटानंतर बघा किती मस्त आपले अप्पे तयार झालेले आहेत, एकदम छान झटपट रव्याचे अप्पे। किती मस्त झालेले आहेत बघा, एकदम गरम आहेत एकदम। आणि त्याला खालच्या साईडनी रंग पण किती सुरेख आलेला आहे बघा। खूपच छान झालेले आहेत। तर अप्पे बघा मी असे सर्व करून घेतलेले आहेत आणि जेवढं मी तुम्हाला साहित्य दाखवले ना तेवढं त्याचे अप्प्यांचे 2 राऊंड होतात छान असे। एका ह्याच्यामध्ये 13 असतात तर 2 राऊंडमध्ये 26 होतात। हे अप्पे खायला खूप सुंदर लागतात। आता मी हे सॉस बरोबर टोमॅटो सॉस बरोबर सर्व करते। तुम्ही हिरव्या चटणी बरोबर हे खूप छान लागतात। तुम्ही अप्प्याचं बॅटर किंवा हे बटाट्याचं सारण स्टफिंग तुम्ही हे रात्री पण फ्रीजमध्ये करून ठेवू शकता। फक्त सकाळी थोडंसं मीठ आणि थोडंसं सोडा किंवा इनो ॲड करायचा आणि अप्पे आपले तयार करायचे। तर तुम्ही रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी नक्की करून बघा। थँक्यू।